10 लाख लोक यात्रेत येतात, ती यात्रा मोठी व्हावी, या स्थळाची प्रसिद्धी आणि ब्रँडिंग पब्लिसिटी व्हावी, या दृष्टीने आपण हा उपक्रम राबवत आहोत. महाराष्ट्रातील हा कदाचित एकमेव उपक्रम असेल ज्यामध्ये आदिवासी लोककलेला अशा पद्धतीचं राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रमोशन होत आहे. आणि त्यासाठी मी राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री, नमस्कार. नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसात आपल्या महाराष्ट्रातील जे आदिवासी लोककला आहे त्याचा एक खूप मोठं महत्व आहे. ती खूप मोठी परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रात पालघर, ठाणे आणि नंदुरबार, धुळे सोबत गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि वर्धा, अमरावती, मेळघाट या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आदिवासी समाज हा राहतो. त्यांची बोलीभाषा, त्यांची खाद्यकला, त्यांची वाद्यकला, त्यांचं लोकनृत्य, त्यांची वेशभूषा हा एक खूप प्रचंड समृद्ध वारसा आपला आहे. या वारसाला कुठेतरी एक व्यासपीठ